अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो, श्री गुरु ग्रंथामधील भगवान शिवाने पार्वती मातेस सांगितलेले श्री गुरु गीता हे प्रकरण, तिसरे प्रकरण आज समाप्त होणार आहे। तेव्हा आता पुढे श्री गुरूंच्या कृपेमुळे एका क्षणात कठीण सुलभ होते का? तर आई जसे आपल्या बाळाला अगोदर दही लावून घोसळून आयते लोणी हातात देते, त्यामुळे बाळाचा एवढा फायदा होतो की आयत्या लोण्याच्या गोळ्यावरती त्याचे भक्षण करताना बाळाला किती आनंद होत असेल बरे। तसे हे गुरु यशवंता, तू हे गुरु गीतेचे आख्यान सांग, शिवाना सहाय्य करून स्वतः घुसळून सार माझ्या हातात दिले आहेस। माझ्या मनाच्या भावार्थाला तू अभयदाता झालास, साऱ्या व्यथा निवारल्यास म्हणून साऱ्या इंद्रियाने एकपण करून मी तुझ्या चरणी मिठी मारली। परिणामी सर्वत्र गुरुतत्व भरून राहिले। आता मला दुसरे काही दिसत नाही। हीच तुझी मोठी कृपा नाही का? तुझ्या केवळ नामाने बाधा व दोषाचे निवारण होते व साधकाच्या ठिकाणी वैराग्य वाढते। जो अनन्य भावाने गुरुना भजतो त्याचा भार श्री गुरु वाहतात। त्याला कोणत्याही गोष्टीची वाणवा पडत नाही। भक्ती तशी प्राप्ती आणि शक्ती मिळत जाते। श्री गुरु पूर्ण ज्ञानी असतात। तुम्ही केलेले सारे त्यांना कळते, भले तुम्ही उजेडात करा किंवा अंधारात। नामाची संततधार व सत्कर्माचा परिपाक झाला की गुरु गाय धावत येते व वत्साला गोड दुग्धधारा पाजते। त्याच्या कृपेस पात्र झालो की आपले अंतिम कल्याण झाले म्हणून समजा। दगडाचा देव मार्गदर्शन करू शकणार नाही म्हणून देवाच्या रूपाने श्री गुरु जन्म घेतात। मग आणखी दुसरा देव हुडकण्यामध्ये काय अर्थ आहे? आणखी दुसरा देव शोधण्यामध्ये काय अर्थ आहे? एका गुरुला भजले तर सर्व देवांची प्रार्थना होत असते। त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही। पूर्ण मनाने एकाग्रतेने केवळ आणि केवळ गुरुची सेवा करा, बाकी काही पाहण्याची गरज नाही। अशा पद्धतीने इथे हा तिसरा अध्याय समाप्त झालेला आहे। या अर्थाच्या ओव्या आपण आता पाहणार आहोत। तैसे गुरुगीतेचे आख्यान शिव सहाय्य करून स्वयं करुणी घुसळण सार पूर्ण दिला मज। माझी या मनीच्या भावार्था यशवंता तू अभयदाता। अभय देवनी तत्वता भव व्यथा निवारिसी। एकपण करोनी दिठी मारिली तव चरणी मिठी। गुरुतत्व कोंदे सकळ दृष्टी मोठी कृपा तुवा केली। जो भजे अनन्य भावा त्याचा भार मी वाहावा। त्यासी न पडो वाणवा जाणावा ब्रीदार्थ तो। जयासी जैसी भक्ती
तयासी तैसी प्राप्ती, हे तो सत्य शतप्रती भक्ती माझी शक्ती ती. गुरु तो सर्वज्ञानी, कर्म करता निशिदिनी, अथवा तयास चुकवुनी, अंतर्ज्ञानी सकळ ध्यानी घेई. व्हावया सद्गुरु भेटी, नामाची करी आटाटी, सत्कर्म घेता थाटी ताटी, सामोरी तो ठाकेल की. यशवंता मी तवारती, स्नान करावे तो कृपा तीर्थी, म्हणून यशदास प्रार्थी, आरती तीच माझी गा. यशवंता तव निज नामाने, बाधा महादोष निवारणे, वैराग्याचे होय ओजणे, तेणे होय निज सुख साधका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सज्जन हो, उद्याच्या भागापासून श्री गुरु यशवंत बाबांची गीता हे नवीन प्रकरण सुरू करणार आहोत. आपल्या भविष्याच्या दृष्टीने, ज्ञानप्राप्तीच्या दृष्टीने, मार्गदर्शनासाठी हे प्रकरण भक्तांना अत्यंत मोलाचे ठरेल. यात खोटे काही नाही. सत्य प्रतिशत, 100% ते सत्य आणि सत्यच असणार आहे. तेव्हा उद्यापासून ऐका गुरु यशवंतांची गीता. धन्यवाद.